महिलांकरता रिझर्वेशनचा कायदा, नारी बंधन कायदा करणारा हे भारतीय जनता पक्ष हा बलात्कारी पक्ष आहे। मोदी साहेबांचं आणि अमित शहांचं हे सरकार, गुजरात मॉडेल, एक बलात्कारी मॉडेल हे समोर आलेलं आहे। त्या बेंचचा निर्णय हा क्रांतिकारी निर्णय आहे, पण भारतीय जनता पक्षाला तोंड कुठे आहे बोलायला? त्यांनी महिला कुस्तीगीरांवरती जो अन्याय एका खासदाराने केला त्याला ते हात लावू शकले नाहीत। तो येऊन उत्तर प्रदेशमधला भारतीय जनता पक्षाचे खासदार त्यांनी कितीही रेप करो, खून करो, कारण शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली ज्यांनी तुडवलं त्या खासदाराच्या मुलाला आणि त्या खासदाराला अजूनही भारतीय जनता पक्षाचं आणि केंद्र सरकारचं आणि यूपी सरकारचं संरक्षण आहेच। नमस्कार, मी विश्वास उटकी। सुप्रीम कोर्टाने गेल्या काही महिन्यामध्ये आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागेल अशा तऱ्हेची अनेक जजमेंट्स दिलेली आहेत, परंतु काल बिल्किस बानोच्या संदर्भात ज्या PILचा एक निर्णय न्यायमूर्ती नागम्मा यांच्या बेंचने केलेला आहे, त्या बेंचचा निर्णय हा क्रांतिकारी निर्णय आहे। त्याचं भारतातल्या तमाम जनतेने स्वागत केलं पाहिजे असं या ठिकाणी आपण नमूद करणं आवश्यक आहे। गुजरातच्या हायकोर्टाने काही एक निर्णय केले होते, मुंबईच्या हायकोर्टामध्ये काही एक निर्णय झाले होते, आणि बिल्किस बानोचे त्या केसमध्ये जे रेपिस्ट होते, बलात्कारी होते, त्यांना जन्मठेपेची सजा हे मुंबईच्या न्यायालयामध्ये न्यायमूर्ती साळवी यांच्या न्यायालयाने दिले होते, आणि ती जन्मठेप होती। ज्यांना ज्यांना जन्मठेप झाली त्यांनी एकूणच जेलमध्ये चांगलं वर्तन केलं म्हणून गुजरात सरकारने त्यांना मागच्या वर्षी सोडून दिलं। जेलमधून बाहेर येणं ही प्रक्रिया गुजरात सरकारच्या निर्णयामुळे झाली, हा एक भाग। आणि दुसरा भाग असा की त्याला भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी पेढे वाटून त्यांचं स्वागत केलं, जेलच्या बाहेर आल्या आल्या, तुरुंगाच्या बाहेर आल्या आल्या। आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी सांगितलं की त्यांना त्यांच्या एकूणच तुरुंगवासामधून, जन्मठेपेतून, त्यांच्या संस्कारी वर्तनामुळे त्यांना लवकर सुटका झाली, कारण ते ब्राह्मण आहेत, संस्कारी आहेत। आता हे कोण होते? 2002ला गुजरात दंगलीमध्ये जेव्हा नरेंद्र मोदी हे त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते, ज्या गुजरातच्या दंगलीमध्ये शेकडो लोक मृत्युमुखी पडले आणि विशेष करून मुसलमानांवरती प्रचंड अत्याचार झालेले आहेत। गोधरा हत्याकांड आहेच, पण अनेक मुस्लिम कुटुंबे उद्ध्वस्त झालेली आहेत, आणि काँग्रेसचे एक मुस्लिम खासदार यांचा खून झालेला आहे। याच्या विरुद्ध जे जे उभे राहिले त्या सर्वांना नामोहरम करण्याचा प्रकार आपण गेली 20 वर्ष बघितलेला आहे। पण बिल्किस बानो धैर्याने लढली। एक गर्भार बाई, वय वर्ष 19-20-21 पण नसेल, पण तिच्यावरती सातत्याने रस्त्यावरती बलात्कार, आणि तिच्या आईसमोर अशा भयानक गोष्टी करणारे लोक यांना जन्मठेपेच्या शिक्षेतून मोकळं करणं आणि त्यांचा पेढे वाटून सत्कार करणं, ही गोष्ट भारतीय जनता पक्षाच्या आताच्या सरकारने केलेलं आहे। याचं केंद्र सरकारमधून पण स्वागत झालं, पण त्यांना असं उघड उघड स्वागत करता येत नव्हतं। त्यांनी सांगितलं हे राज्य सरकारने केलेलं आहे। त्या ठिकाणी एक गोष्ट मात्र ताबडतोबीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री
माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये हे ठळकपणे म्हटलेलं आहे, ज्याची पण नोंद घ्यायला पाहिजे. त्यांनी सांगितलं, अशा तऱ्हेने पेढे वाटून त्यांचा सत्कार करणं हे आम्हाला मान्य होण्यासारखं नाही, हे आम्ही अजिबात करणार नाही. आणि आता प्रश्न आहे की सुप्रीम कोर्टाने सांगितलं की गुजरात सरकारने अशा तऱ्हेचा फ्रॉड, लीगल फ्रॉड हा काही अधिकारच नाही त्यांना. त्यांनी अशा तऱ्हेने त्यांना तुरुंगातून मोकळं केलं. काय अधिकार आहे त्यांना? इट्स अ फ्रॉड. आणि हा अधिकार तुरुंगातल्या नियमाप्रमाणे असूच शकत नाही. गुजरात सरकारला हा अधिकार पण नाही आहे. हा अधिकार एखाद्या वेळेस महाराष्ट्र सरकारला मिळू शकतो. ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट महाराष्ट्र सरकार आहे. आणि या संदर्भामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसांचं तेव्हाचं वक्तव्य आता महत्त्वाचं आहे. कारण आता ह्या सगळ्या गुन्हेगारांना ज्यांचा सत्कार झाला आणि पेढे वाटले गेले, त्यांना सुप्रीम कोर्टाच्या ह्या निर्णयाप्रमाणे सरेंडर व्हायला लागेल. 15 दिवसामध्ये सरेंडर व्हावंच लागेल. तुरुंगात त्यांना जावंच लागेल. हे संस्कारी ब्राह्मण आहेत ना, पण तुरुंगवास त्यांना नक्की आहे. त्यांना रेमिशन ऑफ ते जे काही जन्मठेपेची शिक्षा आहे त्यातून सूट हवी असेल तर महाराष्ट्रामध्ये त्यांना निर्णय करावा लागेल. त्यामुळे एक लीगल ऑप्शन त्यांना ओपन आहे असं सुप्रीम कोर्ट म्हणतं. पण लीगल ऑप्शन त्यांनी जर एक्सरसाइज करायचा म्हटला तर महाराष्ट्र सरकारमध्ये आज जे भाजपचं सरकार आहे ते ट्रिपल इंजिनचं आहे. पण ते भाजपनेच निर्माण केलं आहे ना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असलं तरी महाशक्तीने निर्माण केलेल्या ह्याच्यामध्ये माननीय एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री आहेत आणि NCP फोडून माननीय अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत आणि भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. आणि मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे आणि म्हणून तो भाजपचं सरकार आहे असं म्हणता येईल. आणि ते सगळेजण महाशक्तीचा जय जयकार करतात. त्या महाशक्तीच्या भारतीय जनता पक्षाने या जे काही कैदी आहेत, जे तुरुंगात होते, ज्यांना परत गेल्यानंतर त्याच्यावरती आता प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाने अजून तरी दिलेली नाही आहे. पण भारतीय जनता पक्षाला तोंड कुठे आहे बोलायला? त्यांनी महिला कुस्तीगीरांवरती जो अन्याय एका खासदाराने केला त्याला ते हात लावू शकले नाहीत. तो येऊन उत्तर प्रदेशमधला ब्रिजेश यांचं नाव आणि संपूर्ण कुस्ती संघसुद्धा जो आहे किंवा त्याची जी काही एक राष्ट्रीय बॉडी आहे, फेडरेशन आहे, ही सुद्धा आता बरखास्त झालेली आहे. पण त्यांची खासदारकी मात्र बरखास्त होत नाही आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार त्यांनी कितीही रेप करो, खून करो, कारण शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली ज्यांनी तुडवलं त्या खासदाराच्या मुलाला आणि त्या खासदाराला अजूनही भारतीय जनता पक्षाचं आणि केंद्र सरकारचं आणि UP सरकारचं संरक्षण आहेच. मुस्लिमांवरती दिल्ली शहरामध्ये तबलिकांच्या बाबतीमध्ये जो अन्याय झाला त्या बाबतीत दिल्ली पोलिसांनी जो अत्याचार केला हा सर्वांना माहिती आहे. दलितांवरचा अत्याचार असो, शेतकऱ्यांवरचा अत्याचार असो, कामगारांवरचा अत्याचार असो, महिलांवरचा अत्याचार असो, युवकांवरचा अत्याचार असो, JNU मधला अत्याचार असो, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधला अत्याचार असो, बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये आत्ता ज्या 3 भाजपच्या IT सेलमधल्या लोकांनी बलात्कार केला यांचे मोदी साहेबांवरती फोटो आहेत. यांना कोणी हात लावू शकत नाहीये. पण कोणत्या तोंडाने भारतीय जनता पक्ष आता बिल्किस बानोचे गुन्हेगार हे मोकळे झाल्यानंतर एका बाजूने अयोध्येला रथयात्रा निघणार आहे, म्हणजे अयोध्येचं मंदिर उभं राहणार आहे रामाचं, आणि दुसऱ्या बाजूने हा सुप्रीम कोर्टाने भारतीय जनता पक्षाला
हे बघा तुमचं चरित्र आणि चारित्र्य आरसाच दाखवलाय. आणि म्हणून कायद्याचे प्रश्न कुठेतरी त्याला सत्य शेवटी बाहेर पडतंच. बिल्किस बानूचे आत्ताचे आनंदाचे अश्रू, एवढा अत्याचार सहन करून 20-22 वर्ष ती बाई लढली. तमाम या देशामध्ये जे अत्याचार झाले त्याचं ते प्रतीक आहे. तमाम महिलांना एक ताकद देणारी अशी एक घटना ती आहे. प्रश्न असा पडतो की 2002 मध्ये हा अत्याचार घडला. निर्भयाचं प्रकरण दिल्ली शहरामध्ये 2008-9च्या सुमारास एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक रस्त्यावरती येत होते. डॉक्टर मनमोहन सिंग सरकार यांनी वर्मा कमिशन बसवलं आणि एक निर्भयाच्या एकूणच अत्याचारावरती वर्मांनी जो एक निर्णय दिला त्याचा कायदा झाला. UPA 2च्या कालखंडामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग सरकारने लोकांच्या मागणीची दखल घेऊन, आंदोलनाची दखल घेऊन बलात्काराच्या संदर्भामध्ये आणि नंतर खून करण्याच्या संदर्भामध्ये एक निर्भयाच्या संदर्भामध्ये ते नाव देऊन एक कायदा केला. तरी सुद्धा बलात्कार थांबलेले नाही आहेत आणि बलात्कार होतच आहेत, ते वाढतच आहेत. पण भारतीय जनता पक्षाचं सरकार जेव्हा UPA 2 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंगांच्या सरकारच्या विरोधामध्ये निर्भयाच्या प्रश्नावरती सगळेच पक्ष उभे होते, दिल्लीतल्या तमाम जनसंघटना उभ्या होत्या. आणि आता बिल्किस बानोच्या संदर्भात 20-22 वर्षानंतर जो न्याय मिळालेला आहे, भारतीय जनता पक्ष केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहे, 2 टर्म पूर्ण केलेले आहेत. महिलांकरता रिझर्वेशनचा कायदा, नारी वंदन कायदा करणारा हे भारतीय जनता पक्ष हा बलात्कारी पक्ष आहे असं जेव्हा कोर्टामधून शिक्कामोर्तब होतं आणि त्या जन्मठेपेच्या कैद्यांना बाहेर काढल्यानंतर सत्कार करणारा हा भारतीय जनता पक्ष होय. भारतीय जनता पक्षाचे गुजरातचं सरकार जे सलग 4 वेळा निवडून येतं, मोदी साहेबांचं आणि अमित शहांचं हे सरकार गुजरात मॉडेल, एक बलात्कारी मॉडेल हे समोर आलेलं आहे. बिल्किस बानोला आत्ता सुप्रीम कोर्टामध्ये एका महिला जजने न्याय दिलेला आहे. या ठिकाणी इंदिरा जयसिंह यांनी मदत केली. या ठिकाणी CPMच्या नेत्या सुभाषिनी अली यांनी पुढाकार घेतला. या ठिकाणी अनेक कायदेतज्ञांनी पुढाकार घेतला. कपिल सिब्बल यांचं अभिनंदन करायला लागेल. आणि म्हणून अनेक पत्रकार, अनेक जनसेवा करणारे म्हणजे सुभाषिनी अली ज्या एका CPM पक्षाच्या नेत्या आहेत त्यांनी पुढाकार घेतला. या सर्वांचं अभिनंदन करायला पाहिजे. पण प्रश्न असा आहे की केंद्रातलं हे भाजप सरकार महिलांच्या बाजूने नाही आहे, ते बलात्कारी खासदारांच्या बाजूने आहे. आणि म्हणून आता 2024 मध्ये 22 तारखेला एका बाजूने रामाच्या नावाने मतं मागताना या बिल्किस बानूच्या संदर्भामध्ये ज्या एका महिला वर्गावरती एक प्रचंड अन्याय प्रत्येक राज्यात झालेला आहे त्याला वाचा फुटतेत. काही ठिकाणी न्याय मिळायला 20-20 वर्ष लागत आहेत. पण ज्यांना न्यायच मिळाला नाही ते महिला कुस्तीगीर आणि निर्भयासारखी प्रकरणं UP मध्ये अक्षरशः शेकडोनी आहेत. सर्रास अन्याय होतोय, विशेष करून दलितांवरती आणि मुस्लिम महिलांवरती. या अन्यायाला परिसीमा नाही. आणि मणिपूर ज्या ठिकाणी महिलांवरती जो अन्याय झाला तो 2002च्या पलीकडचा आहे. हे सगळे प्रश्न आपण विसरून चालणार नाही. प्रत्येक महिलेला एक मत आहे आणि प्रत्येक पुरुषाला एक मत आहे. मोदी सरकार म्हणजे भारत सरकार, पण प्रचार मोदींचा आहे. सरकारी पैसा वापरून जनतेच्या पैशातून निर्माण झालेल्या योजना, बँकांमधल्या ठेवींमधून निर्माण झालेल्या योजना, LICतल्या प्रीमियममधून निर्माण झालेल्या योजना,
पब्लिक सेक्टरच्या संपत्तीतून निर्माण झालेल्या योजना भारत सरकार मोदींच्या नावाने त्या योजनांचा प्रचार करते। अशा वेळेस महिलांवरचा हा अत्याचार, बालकांवरचा हा अत्याचार, आरोग्याची धुळधाण, शिक्षण व्यवस्थेची धुळधाण, अफोर्डेबल हाऊसिंग पत्ता नाही, सरकारी पैशाची जाहिरातबाजी होती, प्रचंड उधळण, या गोष्टी जनमानसासमोर आहेत। आणि आता तर बिल्किस बानोचा हा जो निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा, भारतीय जनता पक्षाची एकूणच महिला आणि दलित आणि शेतकरी आणि कामगारांविषयीची किंवा गरिबांविषयीची जी काही नीती आहे ती किती भ्रष्ट आहे आणि ते निव्वळ प्रचारी आणि दोतोंडी आहे, याचा एक पर्दाफाश करणारी ही घटना म्हणून ती क्रांतिकारी आहे। आणि म्हणून सुप्रीम कोर्टाची इमेज जी लोकांमध्ये ढासळलेली होती की सरकार विरोधामध्ये हे सुप्रीम कोर्ट काय कामाचं, पण पुन्हा एकदा न्यायमूर्ती नागम्मांसारख्या महिला न्यायाधीश अजूनही तेजाने तळपत आहेत। संविधान आणि संसदीय लोकशाहीला एक आधार म्हणून सुप्रीम कोर्ट ही न्याय व्यवस्था, कायद्याचं राज्य टिकवू पाहते आणि या सगळ्या बलात्कारांना पुन्हा एकदा सरेंडर करायला लावून एक पेच निर्माण केला सुप्रीम कोर्टाने की कायद्याचं राज्य प्रत्येक राज्य सरकारला मान्य करावंच लागेल आणि फ्रॉड्युलंट पद्धतीने, म्हणजे जे गुजरात सरकारने केला तो फ्रॉड आहे, त्यांना तो अधिकार पण नाही, तो प्रश्न केंद्र सरकारला सुद्धा एक तमाचा आहे आणि राज्य सरकारला तर फटकेच मारलेले आहेत गुजरातच्या राज्य सरकारला। अशा पार्श्वभूमीवरती जो मार्ग आपली शिक्षा कमी करून घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे या, तर तुरुंगाचे जे नियम पाहिलेत तर महाराष्ट्र सरकार हे ट्रिपल इंजन सरकार कोणत्याही पद्धतीने गुजरातसारखा जर चुकीचा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जनता पक्ष आणि ट्रिपल इंजनच्या सरकारला एकही खासदार महाराष्ट्रातून निवडून येऊ शकणार नाही। एवढ्या पद्धतीने लोकांची जागरूकता दिसली पाहिजे आणि म्हणून खबरदार असं काही बाहेर तुरुंगातून जे कैदी आहेत, जन्मठेपेचे कैदी आहेत, त्यांना अशा तऱ्हेची माफी देऊन त्यांना तुम्ही संस्कारी ब्राह्मण आहात असं जर म्हणणार असाल तर खरोखर ब्राह्मणांचा पण अपमान आहे, त्या जातीचा पण अपमान आहे। कारण ब्राह्मण धर्माने असे काही संस्कार शिकवलेले नाही आहेत किंवा कोणत्याच धर्माने कोणत्याच जातीमध्ये असे अमानवी संस्कार शिकवलेले नसतात। त्यामुळे ब्राह्मणी संस्कारी असतो असं पण म्हणणं चुकीचं आहे। मानव हा संस्कारीच असतो, तो सिव्हिलाइज असतो आणि आधुनिक लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान मांडणारे हे खरे सिव्हिलाइज असले पाहिजेत असंच सुप्रीम कोर्ट म्हणतं। आणि म्हणून तुम्ही ब्राह्मण असा किंवा कोणी असा, तुम्ही एक बलात्कारी आहात, तुम्हाला शिक्षा झालेली आहे, तुम्ही गुन्हा केलेली आहेत, गुन्हेगारांना ती जन्मठेपेची शिक्षा ही त्यांनी भोगलीच पाहिजे। आणि कोणत्याही राज्य सरकारला कायदा हातात घेऊन त्यांना संस्कारी आहेत असं म्हणून मोकळं करणं हे शक्य होणार नाही याच्या पुढच्या काळात। अशा तऱ्हेचा तो निर्णय आहे, याचं स्वागत तमाम जनतेने केला पाहिजेत। आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी बलात्कार झालेत, ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झालेत, या सर्वांनी आपल्याला न्याय्य मार्गाने न्याय मिळू शकतो। पण त्याकरता निर्भयासारखी चळवळ ही पुन्हा एकदा संघटित झाली पाहिजे आणि निवडणुकीमध्ये अशा लोकांना, भ्रष्टाचारी लोकांना आणि बलात्कारी लोकांचा सत्कार करणाऱ्या पक्षाला माती चाटायला लावली पाहिजे। अशा तऱ्हेने प्रत्येक स्त्री आणि पुरुषाने या देशामध्ये आपल्या मताचं मोल ओळखलं पाहिजे। या दृष्टीने सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणून त्याचं स्वागत। पण शिकण्यासारखं खूप आहे, लोकशाहीमध्ये कायदा आपल्याला शिकवतो आणि आपण शिकलं पाहिजे। धन्यवाद, इथेच थांबतो।